नमस्कार मित्रांनो, ITI इलेक्ट्रिशियनवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो. बरेच दिवस झाली MEPS महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमबद्दल काही माहिती दिली नव्हती. तर तुम्ही बघू शकता BTRI कोपरगाव अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या काही आस्थापना आहेत त्या विद्यार्थ्यांना अशी मेल पडत आहे. जसे की तुम्हाला वाचून दाखवतो. महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम अंतर्गत क्लेम करण्याची प्रक्रियाबाबत प्रति शिकाऊ उमेदवार विषय महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम अंतर्गत करण्याची प्रक्रिया बाबत महोदय वरील विषयान्वये आपणास महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम क्लेम करण्याच्या प्रक्रियेबाबत SOP कार्यप्रणाली आपणास देत आहे. या अन्वये आपण BTRI कोपरगाव अंतर्गत असलेल्यामुळे यात BTRI कोपरगाव असे सिलेक्ट करावे. क्लेम मध्ये मंथली असे सिलेक्ट करावे. बघा मित्रांनो, मंथलीच क्लेम करायचे आहे. एकखटी 12 महिन्याचा क्लेम करायचा नाही. इथं असं दिलेलं आहे व 12 महिन्याचे वेगवेगळे क्लेम करावे. स्पष्टतेने यामध्ये म्हणलं आहे. आवश्यक कागदपत्रे रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, उत्तीर्ण प्रमाणपत्र, NCVT सर्टिफिकेट, प्रत्येक महिन्याचे बँक स्टेटमेंट लवकरात लवकर सदर बाबतीतली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यापूर्वी केलेले असेल तर लॉगिन स्टेटस चेक पाहावे व त्रुटी पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी BTRI कोपरगाव गव्हर्नमेंट ITI रेणुकानगर येवला रोड कोपरगाव येथे संपर्क साधावा. सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार BTRI कोपरगाव. तर मित्रांनो, असे जे मेल आहे कोपरगाव BTRI अंतर्गत जेवढ्या काही आस्थापना येतात तर त्या मुलांना असे क्लेम आलेले आहे. करायचं काय आपल्याला, ज्यांनी हे क्लेम भरलेले नाही, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमचे फॉर्म जे आहे ते भरलेले नाही, तर त्यांनी जे फॉर्म आहे लवकरात लवकर भरून घेणे. आपण जेवढा उशीर करू तेवढी त्याला विलंब होणार आहे पैसे येण्यामध्ये. शासनाकडे जेव्हा केव्हा निधी उपलब्ध होईल तर त्यावेळेस ते तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करतीलच. आता मागच्या महिन्यात सुद्धा बरेच मुलांचे फोन आले, मेसेज आले की नवीन व्हिडिओ टाका. काही माहिती दिली नाही म्हणून बरेच दिवसांनी आज हा योग आला, व्हिडिओ बनवला मी. तर तुम्ही बघू शकता असे जे मेल आहे तर जे कोपरगाव BTRI अंतर्गत येतात त्याला पाठवले आहे. ज्यांनी यापूर्वी जे क्लेम केले आहे त्यांनी ते एकदा क्लेम स्टेटसमध्ये चेक करावे असे त्यांनी म्हटले आहे. आणि जे क्लेम आहे ते 12 महिन्याची एकखटी न करता 42,000चे ते 3,500 3,500 याप्रमाणे 12 क्लेम करावे, जेणेकरून आपले जे क्लेम आहे ते लवकरात लवकर मंजूर होतील. आणि जे आपण कागदपत्र जे अपलोड करतो ते सुद्धा स्पष्ट असावे, जेणेकरून ते रिजेक्ट होणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जे आहे ते फॉर्म भरून टाकावे असे आवाहन कोपरगाव BTRI अंतर्गत जी येणारी आस्थापना आहे त्यांना कोपरगाव BTRI यांनी केले आहे. तर ही माहिती तुमच्यासोबत पाठवायची होती. ज्यांना कोणाला MEPS ची क्लेम भरायची असेल किंवा क्लेम स्टेटस चेक करायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आमचा नंबर 85 30 86 79 00. परत सांगतो, 85 30 86 79 00. आम्ही योग्य दरामध्ये आपले जे क्लेमचे स्टेटस आहे किंवा नवीन फॉर्म आहे ते भरून देऊ. धन्यवाद.